हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाईस ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. आज ना थोडंसं निवांतच उठले होते, कारण की आदर्शला टिफिनही नव्हता आणि आहोंनाही सुट्टी होती. आदर्श ट्रिपला गेला होता, त्याच्यामुळं त्याला काय आज टिफिन वगैरे नव्हता आणि मस्त म्हटलं चला आज हेअर ऑईल करून घ्यावं आणि आंघोळ वगैरे असं निवांत करावी. आंघोळ वगैरे झाले आणि आहो आता म्हणाले की चल आज बाहेर नाश्ता करायला जाऊ. तर माझा काही तसा प्लॅन नव्हता. त्यांनीच सांगितलं की आज काही नाश्ता बनवू नको, आज त्यांना सुट्टी आहे, आपण बाहेर नाश्त्याला जाऊया. मग काय मला बरंच झालं. मग म्हटलं चला की आता आज आमचा बाहेरच नाश्ता होणार आहे, चला पुढे तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करेन. नाश्ता करण्यासाठी ना आम्ही बाहेरच निघालो होतो. तर माझा फेवरेट डोसा आहे ना, तो मी तिथंच खाते आणि मला तो खूप आवडतो. अहो म्हणाले की कुठं जायचं, मग मी काय माझं ते फेवरेट ठिकाण असतं ना, मी तिथंच जाते. ते म्हणजे हे मानकर डोसा. आमच्यापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे गाडीवर. मग इथं आम्ही आलो आणि सकाळी लवकरच आलो होतो, आंघोळ वगैरे करूनच. काहीही काम केलेलं नव्हतं मी, कारण की नाश्ता करून आम्हाला देखील समिधाला ते पार्सल आणायचं होतं. समिधा काय आमच्यासोबत आली नाही, म्हणली नाही मम्मी तुम्ही दोघंच जावा. मग तिच्यासाठी म्हणलं चला काहीतरी पार्सल घ्यावं. मी आपल्या इथं ना कांदा उत्तप्पा घेतला, कारण की डाएट चालू आहे सध्या. आहोंनी मसाला डोसा घेतला होता आणि मेदूवडा घेतला होता. मी आपला साधा प्लेन उत्तप्पा, कांदा उत्तप्पा घेतला. नाश्ता वगैरे करून झाला आणि परत घरी येण्यासाठी निघालो. समिधासाठीही पार्सल घेतलं होतं, कारण की तिलाही परत क्लासला सोडवायला जायचं होतं. तर तिच्यासाठी ना चीज ओनियन उत्तप्पा इथं आम्ही आणला होता. तिनेही तो मस्त असा एन्जॉय केला आणि तिला क्लासला जायचं होतं म्हणून लवकर पटकनच बाहेरून जाऊन आलो होतो. आता समिधाही वगैरे सगळे क्लासला गेले. नंतर म्हटलं चला आता घरातलं आपण उरकून घेऊया. तर आज ना कालभैरव जयंती होती. व्हिडिओ तुम्हाला थोडंसं लेट पोस्ट होतो आहे, परंतु कालभैरव जयंती असल्यामुळं म्हटलं चला देवपूजा वगैरे सकाळी करून घ्यावी. तरी मला ना देवपूजा करताना 10 वाजल्याच होत्या. इथं ना देव ना मी अगोदर या गंगाळामध्ये ना धुवून घेते, पुसून घेते आणि मगच ते देवारामध्ये ठेवत असते. एकदम देव पाण्यामध्ये सगळे देव एकदमच पाण्यामध्ये धुवायचे नाहीत, असा हा शास्त्रीय नियम आहे. आता केंद्रामध्ये मार्गदर्शन होतं ना त्यावेळेस ते सांगतात, त्यावेळेस तसंच मी ना मग त्यांना फॉलो करत असते. तर एक देव पाण्यामध्ये धुवून घ्यायचा, नंतर पुसायचा आणि नंतरच तो देवारामध्ये ठेवायचा. तर अशा पद्धतीने सगळे देव ना मी धुवून पुसून देवारामध्ये ते ठेवले होते. आता देव पुसून झाल्यानंतर काही देवांना हळदी कुंकू लावायचं असतं, काहींना हळदी कुंकू नाही लावायचं. तर कुठल्या देवांना लावायचं कुठल्या नाही हे बऱ्याच जणांना माहिती असेल, काहींना ज्यांना माहिती नसेल ना तर ते मी जस्ट तुम्हाला एक शेअर करते. आता सगळं देवाऱ्यावरचं पुढचं मी इथलं क्लीन करून घेतलं आणि देवना स्वच्छ कॉटनच्या कपड्यानेच पुसून घ्यायचे आहेत बरं का, त्याचा कपडा सेपरेट ठेवायचा आहे. आता विठ्ठल, रुक्माई, ही अन्नपूर्णा, परत आपला दत्त महाराजांची मूर्ती, जे आपल्या देवींच्या मूर्त्या आहेत त्यांना सगळ्यांना मी हळदी कुंकू लावते. स्वामींना मात्र हळदी कुंकू नाही लावत आणि आपली शिवलिंगाची जी पिंड आहे त्यालासुद्धा मी हळदी कुंकू लावत नाही. त्यांना मात्र चंदनाचा टिका किंवा अष्टगंध असेल ना तर ते लावायचं. इथं माझ्याकडे ना स्वामींचा फोटो आहे आणि स्वामींची मूर्ती देखील आहे. आणि आज कालभैरव जयंती होती, त्याच्यामुळं मला बरीचशी पूजाही करायची होती, तुम्हाला मी पुढे शेअर करेलच. इथं मी आता बघा जे अष्टगंध आहे ना ते स्वामींच्या मूर्तीला लावून घेतला आणि जो भस्म आहे तो शिवलिंगाला म्हणजे आपल्या शिवलिंगाच्या पिंडीवर लावून घ्यायचा. आता इथं मी ना दिवा लावायला लागले. आता मला जे माहिती आहे जस्ट मी तुम्हाला शेअर करते. तर एक वात ना कधीच लावायची नाही, 2 वाती मिळून त्याची एक वात तयार करायची आणि दिवा लावायचा असतो. इथं मी तेच 2 वाती घेतल्या, एकत्र केल्या आणि इथं दिवा लावायला लागले. दिवाही आपल्या देवारामध्ये ना नेहमी तिळाच्या तेलाचा लावायचा. आता सगळी पूजा करून झाल्यानंतर मी ना रोज देवांना फुलं वाहते. म्हणजे फुलवाल्याला मी सांगूनच ठेवते की रोज आम्हाला फुलं द्या. मग रोज माझ्याकडे फुलं असतातच. मग इथं मी सगळे अशी आज ना पांढरी शुभ्र फुलं मिळाली होती. मग खूप छान वाटत होतं देवारामध्ये सुद्धा. सगळे अशी फुलं वगैरे देवारामध्ये ठेवून घेतले स्वामींना. आता आम्हाला तुळजापूरची देवी कुलदेवी आहे आणि कुलदेवीत हा खंडोबा आहे आणि भैरोबा पण आहे आम्हाला. म्हणून आज ना कालभैरव जयंतीनिमित्त मला ना ते सगळं आज करायचं होतं नैवेद्य वगैरे. आणि रोज देवारामध्ये ना तुम्ही एखादे फळ ठेवा, फळ नसेल तर खडीसाखरसुद्धा नैवेद्याला तुम्ही ठेवू शकता. परंतु काही ना काही देवाऱ्यामध्ये म्हणजे स्वामींना किंवा देवांना नैवेद्य दाखवत जावा. इथं आता मी खाली भरीव चौकोन करून पेरू होता ना तो ठेवला आणि मस्त अशी छान अशी सकाळची पूजा करून झाली. आणि आज ना घरातील पूजा करून झाल्यानंतर हे ना मला बाहेरचं छान अशी रांगोळी काढायची होती. म्हटलं चला आज आपण ना उंबऱ्यावर देखील मस्त अशी रांगोळी काढून घ्यावी. त्यासाठी ना
उंबरा स्वच्छ वगैरे पुसून घेतला, बाहेरचा पॅसेजही छान असा पुसून घेतला. तर हे रोजच मी पुसते, परंतु ना मोठी अशी अट्टासाची रांगोळी मी काढत नाही, साधी छोटीशीच रांगोळी काढते. कारण की तेवढा टाईमच मिळत नाही, खरंच सांगते. सकाळी सकाळी खरंच खूप गडबड असते, टिफिन वगैरे असतात मुलांचे, त्यांना सोडवायचं आणायचं आणि त्याचबरोबर आपलेही आपण काळजी घ्यायची, त्यालाही टाईम द्यावा लागतो. तर इथं मी आता उंबऱ्यावर ना एक ओमचा म्हणून छाप मी आता काढते. पांढऱ्या रांगोळीने शक्यतो रांगोळी काढावी दारामध्ये. दारामध्ये जर रोज रांगोळी काढली ना तर आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते ती रांगोळी आणिच रांगोळीद्वाराच ती बाहेर पडते घरामध्ये, त्याचा प्रवेश होत नाही असं मी म्हणजे मला केंद्रामधूनच समजलेलं होतं. म्हणून इथं पांढरी रांगोळी मी ना ओम असं उंबऱ्यावरती काढून घेतला आणि एक छोटीशी म्हणलं उंबऱ्यावरच आता काढावी. मला काही जास्त रांगोळी वगैरे येत नाही बरं का, खरंच सांगते. छोटीशी जी अशी येईल ना तशी मी काढते. आणि ज्यावेळेस सण वगैरे असतील त्यावेळेस ना समिधा खूप छान रांगोळी काढते, मग मी तिलाच सांगत असते की समिधा रांगोळी काढ म्हणून. इथं आता मी अशा पद्धतीने ना एक छोटीशी रांगोळी उंबऱ्यावरच मी काढायला लागले होते. तर कालभैरव जयंती निमित्त आज ना मला नैवेद्य करायचा होता बाजरीचा भाकरीचा आणि वांग्याचं भरीत. आम्हाला भैरोबाही आहे सोनारीचा आणि याच्यातसुद्धा आज ना बरीचशी सेवा असते, पण ती 5च्या पुढं करायची असते सेवा. म्हणून ना आज मी सकाळीपासूनच तयारीला लागले होते. म्हटलं आधी सकाळी हे रांगोळीचं सगळं उरकून घेतलं ना मग 5च्या पुढं परत पूजा करायची असते, घरातलं आवरायचं असतं, स्वयंपाक वगैरे. म्हणून आज ना म्हटलं आज स्पेशल असं ना टाईम टू टाईम कुठंही वेस्ट न करताना मी हे आज दिवसभर मी त्याचे शेड्यूलच करून ठेवलं होतं की ह्या टायमाला हे करायचं. मग आता छान अशी बघा उंबऱ्यावर देखील रांगोळी काढून घेतली. जास्त काही असं तामझाम नाही करत बसले, गोल गोल डॉट काढले आणि वेगवेगळे कलर असे भरून घेतले आणि ओम वगैरे काढले. आणि लक्ष्मीची पावलं आहेत ना ती देखील आता याच्या साईडला मी काढून घेते. आता कलर भरून झाल्यानंतर इथं मी लक्ष्मीची पावलं बघा अशा पद्धतीने मी हे काढून घेतले. पांढरी रांगोळी जास्त वापरा आणि कलर तुम्ही भरा, पण रांगोळी ही मेन पांढरी रांगोळीच आपल्या दारामध्ये काढली पाहिजे. रांगोळी काढून झाली. दारामध्ये पुढंही ना मी स्वामी समर्थांचा जो छाप आहे ना तो देखील मी साधा काढून घेतला. एवढंच करायला ना खरंच खूप टाईम गेला बरं का, कारण की टाईम पुढं जात होता आणि मला बरीचशी पुढची कामंही होती. आणि त्यात आज आहू म्हणले होते ना की बाहेर जाऊया, त्याच्यामुळं मग तिथं थोडासा टाईम गेलाच कितीही म्हटलं तर. आज थोडंसं ना लेटच उठले आणि त्याच्यामुळे सगळं मग कामं जे आहेत ना ते कामाचा टाईम थोडा पुढं निघून गेला. छान अशी सगळी रांगोळी काढून घेतली बघा. उंबऱ्यावर अशा पद्धतीने रांगोळी काढली. दारामध्ये एक छानसं ना मी फूल काढून घेतलं, मला काही जास्त येत नाही रांगोळी. आणि रांगोळी काढल्यानंतर म्हटलं चला आता घर वगैरे आपण क्लीन करून फरची पुसायला घेतली होती. आता फरची पुसताना पाण्यामध्ये जर मीठ टाकलं ना तर ते चांगलं असतं. अमावस्या असेल किंवा तुम्ही नेहमी जरी ना फरची पुसताना पाण्यामध्ये खडे मीठ म्हणजे जे जाडं मीठ असतं ना ते टाकूनच फरची पुसायची. याने आपल्या घरामधला जे ऑरा आहे ना तो चांगला राहतो. तर पहिल्यापासूनच मला सवय येते. म्हटलं तुम्हाला ते दाखवावं, परंतु ना माझ्या लक्षातच आलं नाही की ते पाण्यामध्ये मीठ टाकताना तुम्हाला ते क्लिप दाखवावी म्हणून. तर नेक्स्ट टाईम कधी मी तुम्हाला ते दाखवेलच. इथं आज आहूंना सुट्टीच होती ना त्याच्यामुळे ते भाजी घेऊन आले होते आणि फरची वगैरे माझी पुसून झाली. इथं आता सगळ्या रूम मला पुसून घ्यायच्या होत्या. घर खूप मोठं आहे, भरपूर टाईम लागतो सगळ्या घर पुसायला. इथं आता माझ्याकडे मावशी नाहीत, म्हटलं चला ही तरी आपली एक्सरसाइज होऊन जाईल. म्हणून मी मावशींना म्हटलं की नाही फरची मी पुसते, तुम्ही फक्त भांडीच घासत जावा. तर इथं सगळं घर पुसता मला ना जवळजवळ 40 ते 45 मिनटं गेलेच, कारण की आपण पुसताना थोडंसं काणे कोपरे सगळे व्यवस्थित पुसतच असतो. आता फरची पुसून झाली, थोडासा ब्रेक घेतला, थोडासा आराम केला आणि म्हटलं चला 4 वाजल्या की म्हटलं लगेच आता आपण पुढच्या तयारीला लागावं, कारण की एक करता परत पुन्हा टाईम होतो, पूजा वगैरे करायची होती. आणि इथं मग मी कणकेचा दिवा बनवण्यासाठी ना आता पीठ मळायला घेतलेलं होतं. 4 वाजताच घेतलं होतं आणि म्हटलं चला त्याच्यासोबत ना मग आपल्यालाही संध्याकाळच्या स्वयंपाकाचं पीठ एकदमच मळून घेऊन. तर इथं आहू विचारत होते की तू एवढ्या लवकर का स्वयंपाकाला लागले म्हणून. तर मी म्हटलं मला इथं आज कालभैरव जयंतीनिमित्त कणकेचा दिवा बनवायचा होता, त्यामुळं मी इथं पीठ मळायला घेतलेलं होतं. तर त्यांनी जी भाजी आणली होती ते देखील मला फ्रीजमध्ये भरून ठेवायची होती. मग म्हणून मी लवकरच हळूहळू तयारीला लागले होते. इथे आता पीठ मळून घेते आणि दिवाही लगेच मी इथं बनवायला घेते. म्हणजे लवकर जर दिवा बनवला ना तर तो लावेपर्यंत ना थोडासा छान असा सेट होतो. इथं मोठा दिवा बनवायचा होता मला 4 मुखी असा. आता तो कसा बनवते मी तुम्हाला मी शेअर करतेच. आता इथं भाजी देखील मला ना फ्रीजमध्ये ठेवायची होती. तर भाजी कसे मी फ्रीजमध्ये ठेवते, ऑर्गनाईज करते, हे देखील महत्त्वाचे मला जे अनुभवाचे टिप्स आहेत ना मी तुम्हाला ते शेअर करतेच पुढे. आता संध्याकाळी हा दिवा लावायचा होता
आणि कालभैरव अष्टक मला 11 वेळा म्हणायचं होतं. बरीचशी पूजा होती. ते आज आम्हाला भैरोबा कुलदैवत ते देखील आहे आम्हाला भैरोबा, त्यामुळे मी त्यांची सेवा करतेच. आता इथं दिवा वगैरे बनवून घेतला. 4 मुखी दिवा बनवून घेतल्यानंतर तो एका प्लेटमध्ये मी ठेवून देते, म्हणजे तो छान असा दिवस मावळेपर्यंत तो सेट होईल आणि नंतर तो चांगला पेटलाही जातो. मग कसा दिवा केला हे तुम्हाला मी दाखवतेच. मोठा असा दिवा केला. आज ना कणकेच्या दिवेचाच मान असतो, त्यामुळं या कणकेच्या दिव्यामध्ये हळद, मीठ जरी नाही घातलं तरी चालते. अशा पद्धतीने हा दिवा मी करून घेतला मोठा असा आणि आता एका छोट्या डिशमध्ये आता ठेवून देते. आणि ते ठेवल्यानंतर आता पुढं जी भाजी होते ना, ती भाजी पहिली फ्रीजमध्ये भरून ठेवते. कारण की एक एक काम जर केलं ना, तर टाईम टू टाईम केलं ना, तर आपल्यालाही लोड होत नाही आणि पुढं असं ना ते काम ना मग पेंडिंग राहत नाही. आता पटकन मी म्हटलं चला आधी भाजी भरून घ्यावी. 8 दिवसातून एकदा मार्केट असतं आमचं इथं भाजीचं. मग ते भाजी जर घेऊन आली 8 दिवसात, आता अहो कधी कधी आणतात, कधी कधी नाही, त्यांच्या टायमानुसार असतं. नाहीतर मग मी आणते कधी. पण 8 दिवसाची एकदम जर भाजी आणली तर त्यावेळेसच मग मी फ्रीज ना स्वच्छ क्लीन असं करून घेते. 8 दिवसातून एकदा हे काम करतेच मी. आता फ्रीज क्लीन करून घेऊनच नंतर मग भाज्या भरल्या की नंतर 8 दिवसांनीच मग मी डायरेक्ट फ्रीज पुसते. मध्ये आधी मी बघत पण नाही त्याला, कारण की तेवढा टाईम पण नसतो. आता पहिल्या ज्या काही भाज्या होत्या ना त्या काढून घ्याव्या म्हटलं. आता माझ्याकडं काही बघा फ्रीजमध्ये भाज्या ठेवण्यासाठी जे प्लास्टिकचे कंटेनर बॉक्स असतात ना, ते काही मी वापरत नाही आहे. साध्या माझ्याकडे बघा ह्या जे प्लॅस्टिकच्या दुरड्या आहेत ना त्यातच मी ठेवते. कारण की दुरड्या असल्या तर असं वाटतं की कशाला उगाच त्याच्यामध्ये ना इन्व्हेस्टमेंट, म्हणजे पैसे खर्च करायचे ना, आहेत ना आपल्याकडे त्या दुरड्या. आणि काय होतं, फ्रीजमध्ये जे बॉक्स असतात ना भाज्या ठेवण्याचे, ते जर आणले ते रिकामे झाले ना, मग परत ना मग फ्रीजमध्ये खूप अडचण होती. तसं दुरड्या एकात एक घालून आपण ते बाहेरसुद्धा ठेवू शकतो. मग या कारणामुळेच ना मी ते काय फ्रीजमधले जे भाज्या ठेवण्यासाठी ऑर्गनाइज जे बॉक्स असतात ना, ते काय मी घेतलेले नव्हते. आता तुम्हाला ह्या दिसतच असतील, याच्यामध्येच ना मी सगळ्या भाज्यांना अशा पद्धतीने काढून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवते. आणि ती भाजी संपली की मग दुरडीवरच मी बाहेर ठेवून टाकते. आता काही भाज्या मी अशा ओपनच टाकते बघा, कोबी वगैरे आणि शेवगा असेल, हे असेल, गाजर वगैरे, हे सुद्धा मी सगळ्या दुरडीमध्येच भरते. आणि जे टोमॅटो वगैरे आहे ना त्याच्यासाठी मी सुद्धा मोठ्या ज्या तुम्हाला दिसतच असतील त्या सगळ्या प्लॅस्टिकच्या दुरड्यामध्येच मी असं टाकून ठेवत असते. तर हा फ्लावर आहे ना, तर त्याच्या पाठीमागचं जे बघा हे देठ आहेत ना, ते काढूनच मी फ्रीजमध्ये ठेवते. कारण की ना फ्लावरमध्ये थोड्याशा आळ्या असतात आणि मग ते फ्रीजमध्ये तसंच जर ठेवला तर दुसऱ्या भाज्यांवरही त्यांची आळी जाते. मग मी पूर्ण हे सगळं छाटून घेते, म्हणजे मग आपल्याला पण दिसतं की आळी वगैरे आहे का नाही ते. आणि मग हे क्लीन करूनच डायरेक्ट फ्रीजमध्ये अशा पद्धतीने टाकून ठेवते. टोमॅटो, बटाटे तर वरतीच ठेवते मी. आणि अशा भाज्या ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये पण खाली फ्रीजच्या बॉक्समध्ये सुद्धा ना जागा असेल तर त्याच्यामध्ये ही दुरड्या मी 1-2 ठेवून टाकते, म्हणजे ना वरती मग फ्रीज आपल्याला वापरायला भेटतो. लिंब वगैरे हे साईडला आपल्याला दिलेले असतात बघा, अंडे वगैरे ठेवायचे त्याच्यातच मी ते लिंब टाकते. अद्रक वगैरे हे मी साईडलाच ठेवून टाकते. आणि काही मसाले आहेत ना ते सुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवते. कारण की कितीही म्हणलं ना बाहेर ठेवलं तर थोडीशी आळी होतेच. आणि कुठंतरी एखादं मग कॉक्रोच असेल तर त्याच्यामध्ये ते घुसतं, कारण की मसाले आपण फोडले ना थोडेसे ते ओपनच राहतात. मग ते मला खूप घाण वाटतं. मी सरळ आपलं ते फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि हा कढीपत्ता वगैरे आहे तो म्हटलं लगेच निवडून आपल्या त्या दुरडीमध्ये ठेवावे. आता ही ना कढीपत्त्याची जी दुरडी आहे ना त्याला ना अशी हवा खेळती राहते ना, अशामध्ये जर कढीपत्ता ठेवला ना तर खरंच सांगते तो काळा पडत नाही. शेवटपर्यंत थोडासा सुकतो, परंतु काळा अजिबात होत नाही, तसाचा तसा राहतो. नक्की तुम्ही अनुभवून बघा. माझा अनुभव आहे ते तुम्हाला मी शेअर करते. तर सगळ्या भाज्या एकदमच भरून ठेवल्या ना मग परत निवांत वाटतं. ज्या पालेभाज्या आहेत ना ते म्हटलं तर संध्याकाळी निवांत सगळं आवरल्यानंतर आपण ते भरून ठेवाव्या. आता अशा पद्धतीने मी माझा हा फ्रीज ऑर्गनाईज करत असते. तुम्ही बघू शकता ज्या दुरड्या आहेत ना त्या खालीसुद्धा मी ते ठेवून टाकल्या, म्हणजे वरती आपल्याला फ्रीज वापरायला भेटतो भरपूर असा. आता फ्रीजमध्ये बरंचसं काही असतं. आपण लोणी काढण्यासाठी साई वगैरे टाकतो. आणि बाकीच्या पण माझ्या काही, मी आता केक बनवते तर केकच्या पण बरंचसं काही माझ्यामध्ये ह्याच्यामध्ये मी स्टोअर केलेलं असतं. गणाश वगैरे असतं, चॉकलेट्स असतात. तर तुम्हाला देखील एखादा केक मी नक्कीच आपल्या चॅनलवर मी शेअर करेलच त्याचा व्हिडिओ. आज ना वांग्याचं भरीत बनवायचं होतं. मग वांगे मी फ्रीजमध्ये न ठेवता एका डिशमध्ये ना म्हटलं वरतीच ठेवावं, कारण की आज भैरोबांना वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरीचंच नैवेद्य असतो. तर या पालेभाज्या मी नंतर निवांत निवडून ठेवेल म्हणून मी ते डायनिंगवर ठेवून देते. बाकीचा सगळा हा फ्रीज मी आता आवरून घेते. आता फ्रीज वरतून सुद्धा मी असं क्लीन करून घेते, म्हणजे 8 दिवस ना
मी त्याला खरं सांगते परत नंतर बघतच नाही आहे. डायरेक्ट मग भाजी ठेवायच्या टायमाला सगळा असा पूर्ण क्लीन करून घेते. आणि आता फ्रीज क्लीन करून झाला की एक एक करता करता हा टाईम होतोच. आता हे बघा, हे सगळं करून सगळं घर क्लीन झाडू मारून एवढे करेपर्यंतच ना एक एक करता करता 6:45 झाल्या. आता म्हटलं चला आपण दिवाबत्तीची तयारी करूया, कारण की ते करता करताच परत पुढचा खूप टाईम होतो. म्हणून इथं बघा असा हा पद्धतीने मी दिवा बनवलेला होता. तो प्लेटमध्ये ठेवला ना, तो छान असा कडक झाला होता, सेट झाला होता. आणि इथं आता 2 वातीची मिळून आपल्याला एक वात तयार करायची आहे. डायरेक्ट एक मोठी वात घ्यायची, त्यालाच असं दुमडायचं असं नाही करायचं. सेपरेट 2 वाती करण्यासाठी मी काय केली, एक मोठ्या वाती होत होत्या ना, मोठ्या वाती जर असल्या तर त्यालाच मी कट केलं, 2 वाती केल्या. हे बघा अशा पद्धतीनं. आणि अशा पद्धतीने ते ठेवून टाकलं, कारण की एकच वात त्याला दुमडून 2 वात नाही करायची, त्याला मधून असा कट मारायचा. आणि हे 2 वाती तयार झाल्या की त्याचीच एक वात अशी आपल्याला वळवून घ्यायची आहे अशा पद्धतीने ना 2 वातीची एक वात मिळून मी 4 वाती तयार केलेल्या होत्या. म्हणजेच आपल्याला एकूण मिळून 8 वाती लागणार होत्या, कारण की हा 4 मुखीचा आपला दिवा होता. आता व्हिडिओ कालभैरव जयंती होऊन पण बरेच दिवस झालं, तुम्हाला थोडासा लेट हा व्हिडिओ येत आहे. आणि या दिव्यामध्ये ना आपल्याला तिळाचं तेलच घालायचं आहे. देवालाही तुम्ही तिळाचं तेल वापरा. ज्यावेळेस तुळशीला दिवा लावतो तिथं देखील तिळाचंच तेल वापरा. आता दिवा वगैरे इथं मी सगळं तयार करून घेतलं होतं. आणि आता याच्यामध्ये ना एक टाकायचं विसरायचं नाही. इथं ना जे काळे तीळ आहेत ना, काळे तीळ अवश्य आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये टाकायचं. आणि नंतरच हा दिवा आपल्याला दरवाजामध्ये लावायचा आहे. तर दरवाजामध्ये कुठं लावायचा, आपण ज्यावेळेस बाहेर निघतो त्यावेळेस आपल्या डाव्या बाजूला हा आपल्याला दिवा लावायचा आहे. आणि डाव्या बाजूला आपण आता घराच्या बाहेर जातो त्यावेळेस डाव्या बाजूला, आणि ज्यावेळेस घरामध्ये एंट्री करतो त्यावेळेस तो उजव्या बाजूला असा दिवा आपल्याला हा लावायचा आहे. तर ती बाजूनं दक्षिण येते, तर दक्षिणेकडे हा दिवा लावायचा आहे. आणि दिवा लावताना देखील ना डायरेक्ट असं लावायचं नाही. त्याच्या खाली किंवा खाली एक प्लेट आपण मी तर ठेवलेलीच आहे. डायरेक्ट खाली जमिनीवर याचा स्पर्श होऊन द्यायचा नाही. आणि प्लेट ठेवल्यानंतर प्लेटच्या खाली देखील आपल्याला इथं हळदी, कुंकू, अक्षता हे सगळं टाकायचं आणि त्याच्यावरच हा दिवा आपल्याला ठेवायचा आणि नंतरच तो लावायचा. डायरेक्ट जमिनीवर अशी आपल्याला ती प्लेट म्हणा किंवा दिवा म्हणा ठेवायचं नाही. तर हे सगळं ठेवून झाल्यानंतर त्याच्यावरती बघा मी अशा पद्धतीने ती प्लेट ठेवून दिली आणि नंतरच आता आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आणि रव म्हणजे काय, तर आपल्या मनामधली भय नष्ट करणारा हा देव आहे. जर राहूची पिढा असेल तुमच्या घरामध्ये, शनीची 7:30 जर असेल ना, तर हा दिवा लावल्यानंतर ती नष्ट होते, कमी होते. म्हणून ही पूजा आपल्याला करायची आहे. आणि हा दिवा लावून झाल्यानंतर मनोमन आपण इथं प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामधली जी काही असेल निगेटिव्ह एनर्जी, 7:30 म्हणा, शनीची पीडा, राहूचा दोष असेल तर हा तो सगळा निघून जाऊ दे आणि घरामध्ये सुख शांती राहू दे, असं या दिव्याचं महत्त्व आहे. यासाठी हा दिवा आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी लावायचा असतो. तर इथं मी सगळी पूजा वगैरे करून घेतली आणि प्रार्थनाही मनोमन केली. पूजा झाली की देवघरामध्ये गेले आणि 11 वेळ कालभैरव अष्टक म्हणले, कारण की आजची ही सेवा करायचीच होती. नुसती पूजा करून आपल्याला त्याचा लाभ मिळणार नव्हता, सेवा पण ही केलीच पाहिजे. आता यानंतर 11 वेळा कालभैरव अष्टक सूत्र म्हणल्यानंतर आज स्वयंपाकामध्ये मी बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत केलं होतं. त्याचा नैवेद्य आपल्याला आज कालभैरवांना दाखवायचा होता. म्हणून इथं बघा बाजरीची भाकरी केली, भरीतही केलं, लिंबाची फोड आणि कांदा अशा पद्धतीने हा नैवेद्य आपल्याला इथं भैरोबांना दाखवायचा होता. तो मी देवघरातच दाखवणार होते, कारण की बाहेर जाणं आता शक्यच नव्हतं म्हणजे भैरोबाच्या मंदिरामध्ये. तर म्हटलं चला ती सेवा आपण घरी करूया घरच्या देवारामध्ये. नैवेद्याचं ताट ना मी पूर्णपणे भरून घेतलं, लिंबाची फोड ठेवली, इथं कांदा देखील ठेवला, याचा मान असतो आज. अशा पद्धतीने हे सर्व नैवेद्याचं ताट पूर्ण केलं आणि देवाऱ्यामध्ये देवाला हे दाखवून घेतलं. सगळं आवरून झालेलं आहे, जेवण वगैरे सगळं झाले आणि किचनचे लाईट पण ऑफ केलेले आहे आणि 10:30 वाजून गेलेले आहेत. आता मी चालू झोपायला. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, सगळ्यांना गुड नाईट.